आज 9 जानेवारी 2026 दिवस आहे। बीड शहरामध्ये आज सकाळी सहयोगनगर हा जो भाग आहे, या भागामध्ये गणपतीचं एक मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे आणि त्याच मंदिराच्या पाठीमागे आज सकाळी प्रचंड प्रमाणामध्ये आग लागलेली होती। आग लागल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। परंतु ही आग विझवण्यासाठी बीडचं अग्निशमक दल जे आहे, त्या अग्निशमक दलाची एकही गाडी तिथे पाहायला मिळाली नाही। अधिकारी होते अग्निशमक दलाचे, जे कर्मचारी आहेत ते आग विझवताना अतिशय शर्थीचे प्रयत्न करताना दिसून आले। मात्र जी गाडी आग विझवण्यासाठी असते ती गाडी मात्र त्या ठिकाणी दिसली नाही। आपण सध्या अग्निशमक दल बीडचं जे ठिकाण आहे तिथे आहोत। आपण सध्या बघू शकतोय की इथे फक्त एक गाडी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आणि ही गाडी जी आहे ती नादुरुस्त आहे। एकूण 4 गाड्या इथे अग्निशामक दलाच्या आहेत अशी माहिती मिळते आहे। परंतु सध्या एक जरी दिसत असली तरी 3 गाड्या बाकीचे जे आहेत त्या 3 गाड्यांचं सुद्धा काम जे आहे ते काम निघाल्यामुळे त्या गाड्या सध्या नादुरुस्त आहेत। आणि तसं पाहिलं गेलं तर एकूण 4 गाड्या असून सुद्धा आपल्या बीडमध्ये आग वगैरे हा जो प्रकार असतो तो जर लागला तर बीड नगरपालिकेचं जे अग्निशमक दल आहे त्यांच्याकडे ती आग विझवण्यासाठी एक सुद्धा गाडी सध्या उपलब्ध नाही। आज सकाळी जी आग लागली सहयोगनगरमध्ये ती आग विझवण्यासाठी जे प्रायव्हेट छोटस टँकर असतं, ज्याला आपण छोटा हत्ती म्हणतो टाटा, तर तो टँकर मागवण्यात आला होता। नगरपालिकेचे हे जे अग्निशमक दलाचे कर्मचारी आहेत, हे कर्मचारी अतिशय शर्थीचे प्रयत्न करत असून त्यांनी ती आग विझवली। मात्र या ठिकाणी आजच्या आगीमुळे महत्वाचा एक विषय पुढे येत आहे, तो म्हणजे आजची छोटी आग जरी विझवली गेली असली तरी मात्र उद्या भविष्यामध्ये मोठी आग लागली तर ती आग विझवण्यासाठी छोट्या गाडीनं कितीही प्रयत्न केला तरी ती आग विझवली जाणार नाही आणि त्यामुळे खूप मोठी हानी होण्याची शक्यता आहे। या ठिकाणचे अधिकारी आहेत किशोर जाधव, ते काही शासकीय म्हणजे ऑफिशियली कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत। आम्ही त्यांना सुद्धा फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। त्यांच्याशी आम्ही या गाड्याबाबतची माहिती घेतली। त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या 3 ते 4 दिवसामध्ये सर्व गाड्या दुरुस्त होऊन या ठिकाणी येणार आहेत। तशी प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यांनी शासनाकडे वेळोवेळी या गाड्यांसाठी किंवा त्या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केलेला आहे, पाठपुरावा केलेला आहे। मात्र कुठलंही संकट हे सांगून येत नाहीये आणि सांगून न आल्यामुळे अशी अचानक जर मोठी घटना घडली तर बीडकरां म्हणजे त्या ठिकाणी प्रचंड नुकसान होऊ शकतं आणि कदाचित मालमत्तेचं नुकसान जरी झालं तरी जीवितहानी हा जो प्रकार असतो तो जीवितहानीचा प्रकार होऊ नये त्यासाठी अग्निशमक दल जे आहे ते प्रत्येक ठिकाणचं हे तत्पर असायला पाहिजे, त्याची यंत्रणा ही तत्पर असायला पाहिजे। ही एक गाडी आहे, आपण बघू शकतो या ठिकाणी बीड नगरपालिकेच्या अग्निशमक दलाची ही गाडी आहे। ही सुद्धा नादुरुस्त आहे। अजून 3 गाड्या आहेत। आम्ही या ठिकाणचे जे इन्चार्ज आहेत किशोर जाधव यांच्याशी बोललेलो आहोत। त्यांनी सांगितलं येत्या 3 दिवसामध्ये या गाड्या 3 ते 4 दिवसामध्ये या गाड्या पूर्णपणे दुरुस्त होऊन येणार आहेत। परंतु बीडचं जे प्रशासन आहे, बीडचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी सुद्धा याकडे आता खूप लवकर लक्ष देण्याची गरज आहे। कारण हा एखादा जर अपघात घडला आणि त्यातून जर मोठी जीवितहानी झाली, मोठी आग लागली तर त्या घटनेला नेमकं जबाबदार धरायचं कोणाला, हे सुद्धा महत्वाचा विषय आहे।